ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना, पुरा नाम मिट्टी में मिला दिया, तसं ठाण्याचं नाव या गद्दराने आणि इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं. ज्या ठाण्याची प्रतिष्ठा अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले. बाळासाहेब ठाकरेंनंतर, शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान, कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी, नमकहरामांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे. काय काय रोज रोज करतायत, घोषणा करतायत जिंकण्यासाठी. माणूस धडपड करतो जगण्यासाठी. पैसे आहेत, पैसे आहेत म्हणून एकदा जिंकलात लोकसभेला. आपण मगाशी हे मिंदे जे आहेत हे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाही. त्यांच्या रक्तातच लबाडी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली, ठाण्यात तर केलीच. आणि ती लबाडी कशी केली हे मगाशी राजन विचारे यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे. आता काय आणले ज्योतिताई, घोषणा काय केली आहे? लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी खुर्ची, लाडके गद्दार मोदींचे. लाडकी बहीण, ठाण्यामध्ये किती लाडक्या बहिणींचे संसार, पोटापाण्याचे, रोजगार यांनी उद्ध्वस्त केले ते आधी सांगा. जे निष्ठेने उद्धव साहेबांबरोबर राहिले, शिवसेनेबरोबर राहिले, आमच्या मोहितेताई कुठे आहेत? त्यांच्या घरांवर असेल, त्यांच्या लहान लहान व्यवसायांवरती असेल, बुलडोजर फिरवले. या काय लाडक्या बहिणी नाहीत का? 150 रुपयात लाडकी, किती? 1,500. लाडक्या बहिणीची किंमत फक्त 1,500, फक्त 1,500. आमदारांना 50 कोटी आणि लाडक्या बहिणींना 1,500. मतदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येक मतदाराला 10,000 आणि लाडकी बहीण 1,500. आणि जी लाडकी बहीण निष्ठेने राहील आपल्या खऱ्या शिवसेनेबरोबर, तिच्या घरावर, तिच्या उद्योगावर बुलडोजर. हा गुजरात पॅटर्न आहे. हा महाराष्ट्रात चालणार नाही. म्हणजे सगळे लुटून न्यायचं आणि या मिंध्यानी मग लाचारीनं गप्प बसायचं. माननीय उद्धव साहेब 3 दिवस दिल्लीत होते. अभिमान वाटावा महाराष्ट्राला असा त्यांचा दिल्लीचा दौरा झाला. देशाच्या राजधानीमध्ये उद्धवजींचं जेव्हा आगमन झालं तेव्हा अहमद शाह अब्दाली हा घाबरून त्याच्या घरातच बसला होता. कोणी बाहेर नाही पडले. पण त्यांच्यासाठी दिल्लीच्या जनतेनं, दिल्लीच्या राजकारण्यांनी, जे उद्या भविष्यात सत्तेवर येणार आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलं होतं. तुम्ही काय सांगता? हे सकाळी कोणतरी म्हणत होते हे कशाला गेले दिल्लीत? तुमची कबर खाण्याला आम्ही दिल्लीत गेलो होतो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली. तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. हे जातात दिल्लीत, त्यांना भेट तरी मिळते का? मोदीच्या त्या गवतावर बसतात, पांढऱ्या पॅन्टवर गवत लावून परत येतात पाठीमागे. असं येतात बघा तुम्ही. जाताना पॅन्ट स्वच्छ असते, येताना सगळे गवत इथं लागलेलं असतं. असं पाठीमागे. आम्हाला माहिती आहे दिल्ली काय, तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका. शिवसेना प्रमुखांच्या कृपेने आमचं अख्खं आयुष्य दिल्लीमध्ये गेलंय. दिल्ली आम्हाला सांगू नका तुम्ही. आणि तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचं काम सुद्धा उद्धव साहेबांनीच केलं लायकी नसताना. तुम्ही दिल्ली आम्हाला काय शिकवताय? दिल्ली ही देशाची राजधानी होती कालपर्यंत, आता ती फक्त गुजरातची राजधानी झाली आहे. आणि ते आम्हाला
नष्ट करायचं आहे. दिल्ली देशाची राजधानी असायला पाहिजे. उद्धव साहेब का गेले दिल्लीला? जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला आहे. देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे. म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात, दिल्लीत राजकारण करतात.